कसदार बीजा पोटी कसा तारारलाय. काय रे सुशील, काय विचार करतोय? काय झालंय? अहो काय नाही दादा, पाऊस पडाना, तो शेताची पेरणी करून बसलाय बिचारा, खूप टेन्शन मध्ये. अरे पडल ना कधीतरी पाऊस, कशाला टेन्शन घेताय तुम्ही? येईल कधी ना कधी. अरे दादा, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतात जर आता नाही पिकलं तर हा जग कशावर जिवंत राहणार आहे? कारण पाऊस तर पडत नाही. आता शेतकऱ्यांनी सगळ्या शेतीमध्ये पेरून बसलाय आणि सध्या पाऊस न पडल्यामुळे आता शेतीत काहीच उगवत नाही. कशावर जग जिवंत राहणार आहे आता सध्या? अरे वरुण राजा, तुला बी आमची दया माया येऊ दे रे, तू बी आम्हाला पदरात घे. अरे नका काळजी करू रे, फुटल तो कधीतरी, फुटल ढगफुटी, नका काळजी करू, येईल तो. अहो दादा, तसं नाही, पण स्वार्थासाठी इथले आमदार फुटले, स्वार्थासाठी इथले खासदार सुद्धा फुटले, स्वार्थासाठी नगरसेवक सुद्धा फुटले, अहो पैशासाठी इथला पेपर सुद्धा फुटलाय. पण ह्या शेतकऱ्यांसाठी आबाळ काय फुटायला तयार नाही. अरे आबाळ, आता शेतकऱ्यांकडे बघ रे, आणि थोडं फुट जरा शेतकऱ्यांसाठी, फुट थोडं. तू जे बोलतो ना सगळं बरोबर आहे, कारण की माणसांनीच निसर्गावरती अन्याय केलेला आहे, म्हणूनच आहे ना तो नाराज झालेला आहे, म्हणूनच तो कोपलाय. तुम्ही कर्म करणार म्हणलं पाप तर भोगावंच लागेल ना.